मैं सर को झुका दूं तोरे सपने। तर गाईज हे मंदिर जे आहे कलश मंदिर आहे आणि त्याचं मेन कारण म्हणजे कलश नाव पाळायचं का हे बघू शकतात तुम्ही. हे जे म्हणजे जो जे आकार आहे तो कलशचा आहे. सो त्याच्यामुळे कलश नाव असं पडलं हे मंदिराचं. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर दुपारच्या किती 4:12 झाल्यात बघू शकतात. तर आता आपण बिर्ला गणपतीला निघतोय. 5-10 मिनिटात थोडंसं आवरतो, हातपाय तोंड धुतो आणि निघतो. खूप छान अशी मूर्ती तिथं गणपतीची आणि खूप मोठी आहे. सो आपण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता. तर गाईज पार्किंगला आलोय, स्कूटी काढली मी आता निघतोय. तर गाईज लोणावळ्याच्या टोल नाक्यापाशी आलोय आता आपण. समोरच्या साईडला टोल नाका आहे आणि या साईडला बिर्ला गणपती आहे. एक मिनिट. तर गाईज स्कूटी पार्क केली आता आपण. ह्या साईडला जायचंय. किती भारी वाटतंय. वरती गणपती हा एंट्री गेट आहे आणि ह्या साईडला बघू शकतात किती सुंदर असा नजारा आहे. खूप छान असं वाटतंय आणि वरती दाखव तिथं त्या साईडला बिर्ला गणपती त्या साईडला वर जायचं आहे आपल्याला. आता वरती जाऊन आपण आता दर्शन वगैरे घेणार आहे. खूप छान अशी मूर्ती तिथं गणपतीची, खूप भारी आहे. वरती गेलं तुम्हाला दाखवतो मी आता. तर तिथे गेलं दाखवतो. तर काय आपण फायनली वरती आलोय बिर्ला गणपतीपाशी. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकतात किती छान वाटतंय. तर गाईज बघू शकता सनसेट व्हायला लागलाय. खूप गर्दी व्हायला लागली. अजून व्हायला जास्त नाहीये बट त्या साईडने बघू शकतात किती गर्दी झाली आहे. मोस्ट करून फॅमिलीच आहेत आणि खूप छान असं वाटतं वातावरण. आणि गाईज ह्या बिर्ला गणपतीचा इतिहास म्हणजे ही जी मूर्ती आहे ना, महाराष्ट्रातील सर्व उंच गणेश मूर्तींपैकी एक आहे, जी की 72 फूट उंच आहे. मूर्तीची जी रुंदी आहे ना ती काहीतरी 45 फूट आहे. खूप छान अशी मूर्ती बघू शकतात. भारी वाटतं इथं, मन नाही का असं प्रसन्न होतं येऊन. खूप छान वाटतंय. तर गाईज दर्शन झाले, आता खाली निघालो मी. तर गाईज वरती येण्यासाठी आहेत ना, या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत ना टोटल 179 आहेत जवळपास. तर गाईज बघू शकता सनसेट होते आणि मोस्ट करून जास्त फॅमिलीच आहेत. आता सध्याला खूप जास्त गर्दी झाली आहे आणि गणपती आपल्या समोर किती छान वाटते बघू शकतात. तर गाईज दर्शन वगैरे झाले, आता रूमवर निघालोत गाडी घेऊन. रूमवर नाही सॉरी, तिथं एक कलश मंदिर आहे खाली बघा, हे दिसतंय ना तिथं हे कलश मंदिर आहे, तिथं जाणार आहे. खूप छान आहे. आणि आता बिर्ला गणपती पासून आलो, त्या साईडला बिर्ला गणपती आहे. गाईज पार्किंगला गाडी लावली इथं. कलश मंदिरापाशी आलोत आपण, किती छान दिसतं बघू शकतात. तर गाईज हे मंदिर जे आहे कलश मंदिर आहे आणि त्याचं मेन कारण म्हणजे कलश नाव पाळायचं का हे बघू शकतात तुम्ही. हे जे म्हणजे जो जे आकार आहे तो कलशचा आहे. सो त्याच्यामुळे कलश नाव असं पडलं हे मंदिराचं आणि खूप छान असं वाटतं. आणि इथं 24 म्हणजे कधी पण या इथं लाईटी चालू असतातच. ह्या खूप छान असं वाटतं. असं नाही का असं वाटतं की इथं काहीतरी कार्यक्रम वगैरे आहे, नाही का असं सण वगैरे असल्यासारखंच वाटतं. वाव, सो ब्युटिफुल यार. त्या साईडला भजन कीर्तन चालू. ही समोरची साईड आहे, एंट्री होण्याचे गेट आहे हे. तर काही दर्शन वगैरे झालंय. आतमध्ये सक्त मनाई होती फोटो वगैरे काढण्यास, व्हिडिओ काढण्यास. सो आपण काय आतमध्ये ब्लॉग काढला नाही, शूट केला नाहीये. सो आपण बाहेर आलो डायरेक्ट. खूप छान म्हणजे खूप अप्रतिम असं कोरीव काम वगैरे केलेलं आहे आणि मूर्ती पण खूप छान होती. तर तुम्ही पण एकदा नक्की या, नाही का. तर गाईज आता निघालोय मी रूमकडे. तर गाईज कलश मंदिर आणि बिर्ला गणपती हे बघू शकता समोरासमोरच आहे. बट बिर्ला गणपतीला आहे ना असं हिकडच्या साईडने खूप असं थोडंसं टर्न मारून जावं लागतं. आतमधून गावातून रोड आहे जराशी, त्या साईडने जावं लागतं. बट समोरासमोर खूप छान असं दिसतंय. गाईज कलश मंदिर जे आहे ना ते लोणावळ्याला जो जुना पुणे मुंबई हायवे ना तिथंच आहे, म्हणजे खिटूनच आहे.
टोल नाका जो आहे त्या शेजारीच आणि मंदिर पण तिथं जवळ आहे. तर तुम्ही नक्की एकदा येऊन विजिट द्या. खूप छान असं आहे दोन्ही पण साईड म्हणजे जवळजवळच आहे ना, सो विजिट करा दोन्ही पण, खूप छान वाटतं. तर गाईज खूप वेळ झालं येऊन, जेवण वगैरे झालं आहे आपलं, आता झोपायचं आहे आपल्याला. सो आजचा ब्लॉग जो आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.